दिंडोरी दुर्घटनेत मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर. गिरीश महाजन. ही गंभीर घटना आहे. रस्त्याच्या मधोमध विहीर असू शकते. प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे. मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. विहीर मालकावर गुन्हा दाखल केलेला आहे. विहिरीची सर्व कागदपत्रे तपासून दोषींवर गुन्हा दाखल केला जाईल. अधिकारी असे कामं कसे काय करू शकतात? मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये जाहीर करण्यात आले आहेत. जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल. विहीर तातडीने बुजवण्यात येणार आहे. अपघातास कोण जबाबदार आहे याची चौकशी केली जाईल. विहीर मालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अधिकारी काय करत होते याचीही चौकशी होणार आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे. एकाच कुटुंबातील जवळपास 9 जण, म्हणजे त्याच्यामध्ये 3 ॲडल्ट आहेत आणि 6 बालकं आहेत. म्हणजे 12 वर्ष, 14 वर्ष, 8 वर्ष कोचिंग क्लासेस आणि रात्री त्या रस्त्याच्या मधोमध, म्हणजे मला खरं आश्चर्यच वाटलं की एवढा मोठा रस्ता हा सिमेंट कॉन्क्रीटचा झालेला आहे, तर सुंदर रस्ता आहे. त्याच्या सेंटरला ही एवढी मोठी विहीर, म्हणजे मोठ्या डायमीटरची, छोटी नाही की त्यात 2-3 गाडी जाऊन बसतील, एवढ्या मोठ्या डायमीटरची विहीर ही आतापर्यंत राहिली कशी? त्यामध्ये पाणी आहे भरपूर. त्याचा कठडासुद्धा अगदी फुटभरच वर जमिनीपासून. आणि त्यामुळे रात्री ड्रायव्हर आला आणि मला वाटतं त्याच्याकडून ती चूक झाली म्हणावं किंवा त्या लक्षात आलं नाही, रात्रीच्या वेळी त्याला अंदाज आला नाही आणि ती गाडी जी आहे अर्टिका ही डायरेक्ट त्या विहिरीमध्ये गेली आणि 9 जणं त्या ठिकाणी पाण्यामध्ये बुडून त्यांचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे. तर म्हणजे ही घटना अतिशय गंभीर आहे. आणि मला तर आश्चर्य वाटलं की इकडनं रस्ता आहे, तिकडनं रस्ता आहे विहिरीला खेटून आणि मध्येच विहीर आहे. कसं कसं होऊ शकतं याची सगळी चौकशी केली जाईल. जिल्हाधिकारी या ठिकाणी आहेत, SP या ठिकाणी आहेत, सर्व अधिकारी या ठिकाणी आहेत. त्याची चौकशी, सखोल चौकशी केली जाईल. ज्यांची विहीर आहे समोरच ते राहत आहेत त्यांच्यावरसुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे. या संदर्भामध्ये सगळी कारवाई जी असेल नसेल ती सगळी केली जाईल. कोणाच्या दबावाला या ठिकाणी बळी पडला जाणार नाही. आणि याचबरोबर अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे. साधारण कुटुंबातले सगळे आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांशी मी आत्ताच आपल्यासमोर बोललेलो आहे. त्यांनी प्रत्येक जे कुटुंबीय आहेत, सगळे मृत आहेत, त्यांच्या नातेवाईकांना 5-5 लाख रुपये देण्याची घोषणा, मदत देण्याची घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे. आता यात सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की या इतक्या मध्यभागी ही विहीर असताना कमीत कमी त्याला 2-3-4 फुटाचं कठडं केलं पाहिजे होतं. त्याला रिंग टाकलेले आहेत खाली, मजबूत आहे, पण त्या वरती करायला पाहिजे होत्या, पण त्या केलेल्याच नाहीत. जमिनीपासून फक्त 1 फूट 6 इंचावरच फक्त तेवढं आहे. ते कोणालाही दिसणार नाही. रात्री आपल्याला नवीन माणूस आला तर मला वाटतं ते केलं पाहिजे होतं, तुम्ही ते केलं नाही. पण आता सगळ्या गावकऱ्यांची मागणी आहे, ग्रामस्थांची मागणी आहे की ती विहीर बंद करा. आणि अशी जर विहीर इथे राहिली तर मला वाटतं परत कोणीतरी येऊन त्याच्यामध्ये धडकेल, कधी धडकू शकतं, अशी मधोमध ही विहीर आहे. त्यामुळे तो निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. ती विहीर आम्ही त्या ठिकाणी बुजवून टाकतो. अशी विहीर या ठिकाणी ठेवणं म्हणजे पुन्हा कुठल्या तरी मोठ्या संकटाला आमंत्रण देण्यासारखं आहे. आणि म्हणून तात्काळ ही विहीर बुजवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेले आहेत. त्यांनी ते त्या ठिकाणी दिलेले आहेत. CO या ठिकाणी आहेत नगरपालिकेचे, त्यांना आम्ही सांगितलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नाशिक.